केंद्र सरकारचे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या PIP नुसार पूर्वी राज्य सरकारची मानधनवाढ प्रथम 4 हेडवरच देत होते. त्यात बदल करून आता 18 हेडवर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा आशा स्वयंसेविकांवर अन्याय आहे. त्यामुळे याबाबत फेरविचार करून 4 हेडवरच मानधनवाढ देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आयटक आशा संघटनेच्या वतीने भर पावसात छत्री मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले. हा मोर्चा संविधान चौक, नेताजी चौक, नेताजी मार्केट मार्गे दत्त चौक करीत जिल्हा परिषदेवर धडकलाय. शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा संघटनेच्या वतीने सोमवारी विशाल छत्री मोर्चा काढण्यात आलाय. शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करीत हा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. यावेळी प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत नाही. त्यामुळे शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी व थकीत मानधन अदा करावे. केंद्र सरकारने सन 2015 पासून आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ केली नाही, तेव्हा महाराष्ट्र सरकार एवढी मानधन वाढ केंद्र सरकारने द्यावी. सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 पासून मानधन अदा करून फरक बिलाची रक्कम देण्यात यावी. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या PIP नुसार 4 हेडवरच मानधन वाढ द्यावी. राज्य शासनाने आशा स्वयंसेविकांना दिवाळी भाऊबीज देण्याची घोषणा केली, परंतु अद्याप शासन निर्णय निर्गमित केलेला नाही. शासन निर्णय निर्गमित करून भाऊबीज देण्यात यावी. जिल्हा स्तरावरून दरमहा वेतन चिठ्ठी देण्याचे आदेश देण्यात यावे. आरोग्य वर्धनीचे मानधन दर महिन्याला देण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. स्थानिक श्रमशक्ती भवनेतून विशाल छत्री मोर्चाला सुरुवात करण्यात आली. भर पावसात काढण्यात आलेला हा संविधान चौक, नेताजी चौक, नेताजी मार्केट मार्गे दत्त चौक, संविधान चौक मार्गे जिल्हा परिषदेवर धडकला. यावेळी विजय ठाकरे, दिवाकर नागपुरे, सुनीता कुंभारे, माला इंगोले, विजय आत्राम, अर्चना झिले, विद्या लेंडे, अनुसया पुराम, शीला पाटील, सुनीता घारेकर, अर्चना कडू इत्यादी महिला उपस्थित होत्या.